नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अनिशने दिलेल्या ऑफरसाठी आता सोसायटीमध्ये तोरणे, देसाई, प्रभुबाई आणि सातपुते, जना सगळेजण जमा होतात आणि त्यावर चर्चा करू लागतात. तेव्हा प्रभुबाई म्हणतात, 5 लाख खूप जास्त रक्कम होत नाहीये का, आणि तेही त्या अनिशसाठी. तेव्हा जना म्हणू लागतो, पण एवढे पैसे आणायचे तरी कुठून. तेव्हा सातपुते म्हणू लागतात की आपण काय त्या अनिशसारखे धंदेही करत नाही की आपल्याजवळ एवढे पैसे जमा होतील. तेव्हा तोरणे म्हणतात, पण यामुळे त्या माझगावकरांची कायमची कटकट तरी जाईल. तेव्हा देसाईंच्या डोक्यात एक आयडिया येते आणि ते म्हणू लागतात, आपण असं करूया, जे कोणी या सोसायटीमध्ये माझगावकरांच्या विरोधात आहे त्यांनाही यामध्ये सामील करूया आणि 5 लाखांची डील आपण 3 लाखात करू. त्यासाठी आपण अनिशकडून स्टॅम्प पेपरवर लिहून घेऊ की 15 दिवसात जर त्याने ही सोसायटी सोडली तर आपण त्याला तेवढे पैसे देऊया. तेव्हा तोरणे म्हणतात की बघा, यामध्ये रिस्क आहे. जर त्याने सोसायटी नाही सोडली तर तो आपले पैसे परत देईल का. तेव्हा प्रभुबाई म्हणतात की आपल्याला त्याच्याशी स्मार्टली बार्गेनिंग करावं लागेल. तेव्हा जना म्हणू लागतो की आधीच माझं खूप नुकसान झालंय. आता सगळ्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर देसाई म्हणतात, मी एक काम करतो, मी अनिशलाच इथे बोलून घेतो. त्यामुळे ते त्याला फोन लावू लागतात. आता इकडे सोसायटीच्या बाहेर बाकावर अनिश एकटा बसलेला असतो. तितक्यात किशाभाऊ तिथे येतो आणि अनिशला बघून विचार करू लागतो, हा इथे एकटा मस्त बसलाय, याला कशाचंच काही नाहीये. तेव्हा किशाभाऊ त्याच्याजवळ जाऊन म्हणतो, राजे हो, तू तर खूप आरामात बसलाय, तुला तर कशाचं घेणं देणंच नाहीये. तिकडे माहितीये का, भैरवी मोठा बिझनेस सुरू करणार आहे आणि त्यासाठी तिला 10 लाख रुपये मिळणार आहे म्हणे. तेव्हा अनिश म्हणू लागतो की तो बिझनेस नाहीये, त्याला स्पर्धा म्हणतात आणि ते तिला मिळतीलच, हे कशावरून. तेव्हा किशाभाऊ म्हणू लागतो, आजकाल कुणाचं काही सांगता येत नाही. ते शेजारच्या कॉलनीतल्या मुलाला मागच्या वेळेस 2 रुपये बक्षीस मिळालं होतं आणि मला भैरवीवर विश्वास आहे, पण तसंच जर झालं तर ती तुझ्या डोक्यावरती मिरे वाटेल एवढं नक्की. तेव्हा अनिश हसू लागतो आणि म्हणतो, त्याची तू काळजी अजिबात करू नको. तुला माहितीये का, मी आता नवीन जाळं टाकलंय आणि तो किशाभाऊच्या कानात सोसायटीच्या लोकांकडून 5 लाख रुपये कसे घ्यायचे त्यासाठी त्याने कसं जाळं टाकलंय हे सांगू लागतो. तेव्हा किशाभाऊ छातीला हात लावून म्हणतो की माझ्या छातीत आता कळ यायला लागली. तू 5 लाखांच्या गोष्टी करतोयस आणि भैरवी तिकडे 10 लाखांच्या. तेव्हा अनिश त्याला म्हणतो, तू खूपच नाजूक आहेस, जरा स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. पुढे तो म्हणतो, त्या सेवानीच्या कर्जात मी अडकलोय. एकदा का त्याच्या तोंडावर ते पैसे फेकून मारले की मी सुटलो. आता इकडे संयमी आणि ईशान भैरवीवर नाराज असतात. तेव्हा ईशान म्हणतो की माऊला मी अजिबात साथ देणार नाहीये. तेव्हा इरा म्हणू लागते, काय हरकत आहे, आपण करूयात की माऊची मदत. तेव्हा संयमी तिला म्हणते की इरा, तू खूप लहान आहेस, तुला अजून काहीच कळत नाही, त्यामुळे तू शांत बस. तेव्हा इराला खूप राग येतो आणि ती संयमी आणि ईशानला म्हणू लागते की काहीही झालं तरी मी माऊला मदत करणार म्हणजे करणार. तेव्हा ईशानही म्हणू लागतो की काहीही झालं तरी मी आणि ताई माऊला या कामामध्ये अजिबात मदत करणार नाही. आता इकडे देसाई अनिशला फोन करून सोसायटी हॉलमध्ये बोलवतात. तेव्हा अनिश खूप खुश होत म्हणतो, अरे वा, एवढा लवकर सगळ्यांनी डिसिजन पण घेतला. मला असं वाटलं होतं की तुमच्या 1-2 मीटिंग्स होतील आणि त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्याल. पुढे तो म्हणू लागतो की म्हणजे माझी ऑफर तुम्हाला आवडलीये. तेव्हा सगळेच जण त्याच्याकडे बघू लागतात. तेव्हा देसाई अनिशला म्हणतात की अनिश, जरा खाली बस, तुझ्याशी आम्हाला बोलायचंय. आता अनिश चेअरवर बसतो आणि म्हणू लागतो, हे बघा, तुम्हाला मी सांगितलंय की तुम्ही जर माझी ऑफर मान्य केली तर आम्ही 15 दिवसाच्या आत ही सोसायटी सोडून निघून जाऊ, म्हणजे तुम्हाला बाबांची कटकट राहणार नाही. आता अनिश तोरणेंना म्हणू लागतो, काय खजिनदार साहेब, मग पैसे कॅशने देताय की चेकने. तेव्हा देसाई त्याला म्हणू लागतात की आम्ही तुला पैसे देणार नाहीये. हे ऐकल्यावर अनिशला जरा आश्चर्य वाटतं आणि तो म्हणतो, म्हणजे. पुढे तोरणे म्हणू लागतात की आम्ही तुझ्यावर कसा विश्वास ठेवू. तेव्हा प्रभुबाई त्याला म्हणतात की आम्ही विसरलो नाहीये, तू तुझ्या बायकोचे 7 लाख रुपये बुडवले होते आणि आमचे बुडवणार नाही याची काय खात्री. आता अनिशला खूप राग येत असतो. तेव्हा जना म्हणतो, एकतर आम्हाला हे पण माहीत नाही की तू काय धंदे करतोस आणि कुठून पैसे आणतोस. आता प्रभुबाई अनिशला म्हणू लागतात, तू आमच्याशी एक डील कर, आम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून दे की तू ही सोसायटी सोडून 15 दिवसात जाशील आणि त्यानंतर आम्ही तुला पैसे देऊ.
ऐकल्यानंतर आता अनिशला खूप राग आलेला असतो आणि तो ताडकन उठून उभा राहतो आणि त्यांना म्हणतो की कशावरून मी तुमच्यावर विश्वास ठेवू की 15 दिवसानंतर तुम्ही मला पैसे द्याल. आता सगळेच जण अनिशकडे बघू लागतात. तेव्हा देसाई म्हणतात, अनिश हे तू काय करतोयस? तेव्हा अनिश म्हणतो, एक लक्षात ठेवा, ही गोष्ट तुम्हाला फार महागात पडेल. असं म्हणून अनिश आता रागातच तिथून निघून जातो. आता अनिशच्या वागण्यावर सगळ्यांनाच आश्चर्य वाटू लागतं. आता इकडे अशोक मामा ऑफिसवरून जेव्हा घरी येतात तेव्हा सगळेच जण शांत बसलेले असतात. तेव्हा अशोक मामा आश्चर्याने विचारू लागतात, आज एवढी घरात शांतता का? तेव्हा इरा ईशानला म्हणतात, तुम्ही काही मारामारी वगैरे केली नाहीये ना? पुढे ते भैरवीला आवाज देऊन बोलवतात आणि तिला विचारू लागतात, मग भैरवी तू भरला का त्या स्पर्धेसाठीचा फॉर्म? तेव्हा भैरवी म्हणते, नाही बाबा, मी त्या स्पर्धेमध्ये भाग घेणार नाहीये. हे ऐकल्यानंतर आता अशोक मामांना मोठं आश्चर्य वाटू लागतं आणि ते तिला कारण विचारू लागतात. तेव्हा भैरवी म्हणते, बाबा मी एकटीनेच फाईट करून काय उपयोग आहे, जर बाकीचे माझ्या डिसिजनमुळे खुश नसतील तर. पुढे ती म्हणू लागते, खरं तर ही आयडिया संयमीची होती, त्यामुळे मला असं वाटलं की यामध्ये सगळेच इन्व्हॉल्व्ह होतील आणि सगळ्यांना 4 पैसे मिळतील. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात की तुझ्या प्रश्नाचं उत्तर आता तूच दिलंय. तेव्हा इरा म्हणू लागते की मी केव्हापासून संयमी ताईला आणि ईशानला तेच सांगत होती की मी आता माऊची मदत करणार आहे. तेव्हा ईशान म्हणतो, आता सगळेच मदत करणार आहे, तेव्हा मीही करेल. तेव्हा राधावहिनी येते आणि म्हणते, मलाही पैशाची चणचण आहे, तेव्हा मीही करेल. आता किशाभाऊही येऊन म्हणतो की माझ्या अंगणात काही पैशाचा पाऊस पडत नाही, तेव्हा मीही मदत करेल. आता सगळेच जण भैरवीला मदत करायला तयार होतात, त्यामुळे भैरवी आता खूप खुश होते. तेव्हा ईशान म्हणू लागतो, पण आपल्या बिझनेसचं नाव ठेवायचं तरी काय? त्यावर आता सगळेच जण विचार करू लागतात. तेव्हा निलिमा म्हणते की पंगत हे नाव ठेवूया. आता हे सगळ्यांना पटलेलं असतं. तेव्हा भैरवी म्हणते, पंगत नाव तर छान आहे, पण ते जरा छोटं वाटत नाहीये का? तेव्हा ईशान म्हणतो, आमच्या स्कूलमध्ये तर याचा अर्थ सुद्धा कोणाला माहीत नसेल. त्यावर राधावहिनी म्हणते की बाल्या, मी जर तुझी टीचर असते ना तर तुला सगळ्या गोष्टींचा अर्थ कळला असता. तेव्हा भैरवीच्या डोक्यात एक आयडिया येते आणि ती म्हणते की आपण पंगत सोबत त्याचा अर्थही लिहू. तेव्हा अशोक मामा पंगतचा अर्थ सांगू लागतात. पंगत म्हणजे परंपरा, पंगत म्हणजे आपुलकी आणि पंगत म्हणजे साधेपणा. तेव्हा संयमी म्हणते की आपण मॉडर्न किचन उभं करणार होतो, हे काय मध्येच पंगत? तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, बेटा पंगत म्हणजे परंपरा आणि या परंपरेनेच आपण एकमेकांशी कनेक्ट होतो. तेव्हा संयमीला ही गोष्ट आवडलेली नसते आणि ती रागातच तिथून निघून जाते. आता इकडे अनिश रागात निघून गेल्यामुळे देसाई, जना आणि सातपुते म्हणू लागतात, या माझगावकर फॅमिलीमध्ये सगळेच सारखे. असं वाटलं होतं की फक्त अशोक माझगावकरच तसे, पण अनिश तर त्यांच्याहून विक्षिप्त निघाला. पुढे ते म्हणू लागतात, पण आपल्याला माझगावकरांना सोसायटीमधून बाहेर काढण्यासाठी चांगली संधी मिळाली होती. आता जना सांगू लागतो की माझगावकरांना सध्या पैशांची चणचण चालू आहे म्हणे. तेव्हा देसाई विचारू लागतात की काय म्हणतोय? त्यावर जना म्हणतो की मी देशपांडेंकडून ऐकलं की अनिश त्या दिवशी काहीतरी फोनवर बोलत होता आणि हात जोडून विनवण्या करत होता. तेव्हा देसाई म्हणतात की आत्ता माझ्या ही गोष्ट लक्षात आली की अनिशला चणचण असल्यामुळे अनिशने हा डिसिजन घेतला असावा. आता इकडे भैरवी किचन आवरत असते. तितक्यात अशोक मामा तिला येऊन विचारू लागतात, भैरवी तू काय करतेयस आणि राधावहिनी कुठे आहे? तेव्हा भैरवी म्हणते, त्या गेल्याय खाली जरा पाय मोकळे करायला. पुढे ती म्हणू लागते की माझ्या या डिसिजनमुळे संयमी नाराज झालीये. खरंच मी एवढी स्वार्थी वाटले का? तेव्हा अशोक मामा म्हणतात, अजिबात नाही. पुढे ती म्हणू लागते की माझ्या या डिसिजनमुळे कुणीच खुश नाहीये. तेव्हा मी कोणासाठी करू? तेव्हा अशोक मामा म्हणतात की स्वतःसाठी. आणि ते तिला समजावत म्हणू लागतात, हे बघ, कष्ट करताना कुणीही आपली साथ देत नाही, पण यश मिळाल्यानंतर सगळेच आपलं कौतुक करतात. माझी खात्री आहे की तू एक दिवस तुझा मोठा बिझनेस उभा करशील आणि आज तुला विरोध करणारे लोक तेव्हा तुझ्यासोबत असतील. तेव्हा भैरवी विचारू लागते की अनिश पण? तेव्हा अशोक मामा म्हणतात, हो अनिश सुद्धा. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.